काल राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं। बरेच विषय होते, जसे की पांढऱ्या पट्ट्याचा वाद, SIR, मतदार याद्या आणि राज्यातल्या इतर राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केलं। पण बोलता बोलता राज ठाकरेंनी एक असं वाक्य टाकलं की त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटलं। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या 6 खासदारांनी जी बंडखोरी केली त्यामागे थेट 2029च्या लोकसभा निवडणुकीचं आणि पंतप्रधान पदाचं गणित असल्याचं राज ठाकरे म्हणाले। म्हणजेच काय तर अमित शहांचं थेट पंतप्रधान पदासाठी लॉबिंग सुरू आहे का, अशा चर्चा आता या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर राज ठाकरेंनी मेळाव्यात पदाधिकाऱ्यांना संबोधित करत असताना थेट प्रश्न उपस्थित केला की राज्यात भाजपची सत्ता, केंद्रातही भाजपचीच सत्ता, मग शिवसेनेचे 6 खासदार भाजपमध्ये न जाता एकनाथ शिंदेच्या गटाकडे का गेले? आता हा प्रश्न विचारत त्यांनी सांगितलं की हे फोडाफोडीचं राजकारण 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमित शहा स्वतःची तयारी करत असल्यामुळे सुरू आहे, असं राज ठाकरे म्हणाले। पुढे त्यांनी आणखीन एक किस्सा सांगितला की काही पत्रकार त्यांच्याकडे आले असता त्यांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारला की केंद्रात आणि राज्यात सत्ता कोणाची आहे? भाजपचीच ना, मग शिवसेनेचे हे 6 खासदार भाजपमध्ये न जाता शिंदेंकडे का गेले? वरती नेमकं काय राजकारण सुरू आहे असा सवाल करत राज ठाकरेंनी हा सगळा घटनाक्रम 2029च्या तयारीचा भाग असल्याचं सूचित केलंय। राज ठाकरे इथेच थांबले नाही, त्यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावरही थेट बोट ठेवलं। त्यांच्या मते भाजप आज वरकरणी एकसंध दिसत असला तरी पक्षांतर्गत अनेक पातळ्यांवर मतभेद आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे सध्या हे मतभेद झाकले गेलेत, पण भविष्यात नेतृत्व बदलाचा प्रश्न समोर आला तर हे मतभेद उघड होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं। यासोबतच त्यांनी भाजपच्या एका अलिखित नियमाचाही उल्लेख केला, तो म्हणजे पक्षात 75 वर्षांवरील नेत्यांना सक्रिय पदांपासून दूर ठेवण्याचं धोरण असल्याचं सांगितलं जात आहे। 2029 मध्ये नरेंद्र मोदी हे 79 वर्षांचे असतील, त्यामुळे पुढचा पंतप्रधान कोण हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो, असं राज ठाकरेंनी नमूद केलं। भाजपने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाहीये, पण संभाव्य उत्तराधिकारी म्हणून अमित शहा यांचं नाव वारंवार चर्चेत येत असल्याचं ते म्हणाले। शिवाय ते असंही म्हणालेत की भविष्यात जर भाजपमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर विरोध निर्माण झाला तर स्वतःची राजकीय ताकद वाढवण्यासाठी अमित शहा आधीपासूनच घटक पक्ष मजबूत करण्याच्या रणनीतीवर काम करतात। महाराष्ट्रात शिवसेनेत झालेली फूट, विविध राज्यातील राजकीय घडामोडी आणि सहयोगी पक्षांशी वाढलेले संबंध हे त्याच मोठ्या आराखड्याचा भाग असल्याचा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी यावेळी केला। परिणामी राज ठाकरेंच्या या दाव्यामुळे खरोखरच अमित शहा 2029 साठी स्वतंत्र राजकीय शक्ती केंद्र उभे करतायत का, की हा फक्त विरोधकांचा राजकीय आरोप आहे, अशा चर्चा सुरू झाल्यात। तर दुसरीकडे भाजपकडून अशा कोणत्याही तयारीची अधिकृत कबुली देण्यात आलेली नाहीये। उलट पक्षाचे नेते सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भाजप पुढे जात असल्याचा दावा करतायत। मात्र राज ठाकरेंच्या आरोपांमुळे आता 2029च्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीबाबत अमित शहा यांच्या संभाव्य भूमिकेबाबतच्या चर्चांना उधाण आलंय। शिवाय खरंच आता शहांनी ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन 2029 सुरू केलंय का, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।